एक मिनिट थांबा. तुम्ही हा व्हिडिओ बघायला सुरुवात केलीये याचा अर्थ एकतर तुम्हाला हा विषय जाणून घ्यायचा आहे किंवा तुमच्या आयुष्यात आत्ता काहीतरी चुकतंय असं तुम्हाला वाटतंय आणि तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यात एक विचार तुम्हाला सतत सतावतोय आणि तो विचार म्हणजे माझ्यावर कुणी काही केलं असेल का? काळी जादू किंवा करणी की अजून काही तिसरंच? हा प्रश्न विचारणं म्हणजे अंधश्रद्धा नाहीये, तर हा प्रश्न विचारणं म्हणजे तुम्ही माणूस आहात आणि माणसाला उत्तर हवं असतं असा त्याचा अर्थ होतो. आज मी तुम्हाला ते उत्तर देणार आहे. पण याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ते उत्तर तुम्हाला आवडेलच असं मी सांगू शकत नाही. पण ते उत्तर देण्याआधी मी तुम्हाला 4 वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहे. 4 रिअल माणसांच्या कथा, ज्यांनी हे स्वतः जगलंय, अनुभवलंय, ज्यांनी हे संकट बघितलंय आणि ज्यांनी श्री स्वामी समर्थांचा आणि गजानन महाराजांचा आधार घेतलाय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचं उत्तर जे असेल ते सगळ्यात महत्वाचं असेल. आपण कुठे उभे आहोत? आपल्या महाराष्ट्रात वऱ्हाड असो की मराठवाडा असो, कोकण असो की पश्चिम महाराष्ट्र असो, करणी, जादूटोणा, मूठ, नजर या शब्दांशी प्रत्येकाचा कुठेतरी परिचय झालेला आहे. कुणाच्या आईने सांगितलं असतं किंवा कुणाच्या आजीने ते अनुभवलेलं असतं, कुणाला स्वतःलाच वाटलेलं असतं. एक वर्ग असा आहे जो म्हणतो की हे सगळं थोतांड आहे, आम्ही विज्ञानाला मानतो. आणि दुसरा वर्ग आहे जो म्हणतो नाही, हे हे सगळं खरं असतं कारण मी स्वतः ते भोगलंय. आणि याहूनही सगळ्यात वेगळा असा तिसरा वर्ग आहे जो श्री स्वामी समर्थांचा भक्त आहे, जो श्री गजानन महाराजांचा भक्त आहे, जो म्हणतो मला माहिती नाही की करणी खरी आहे की खोटी, पण माझे महाराज मात्र 100% खरे आहेत आणि ते माझ्या पाठीशी उभे आहेत आणि ते प्रत्येक वेळी माझ्यासाठी धावून येतात यावर माझा 100% विश्वास आहे. हे आहे त्या तिसऱ्या वर्गांचं उत्तर आणि हेच आजच्या व्हिडिओचं सार असणार आहे मित्रहो. पण त्यापर्यंत पोहोचण्याआधी या 4 गोष्टी ऐका. पहिली गोष्ट रमेशची. अकोल्याजवळचं एक छोटंसं गाव. नाव बदललेलं आहे पण घटना खरी आहे. रमेश पाटील एक साधा शेतकरी. घरात गजानन महाराजांची फोटो लावलेली. रोज उदबत्ती आणि नमस्कार केला जातो. गावात एक प्रामाणिक माणूस म्हणून त्याचं नाव चांगलं होतं. एके दिवशी गावातल्याच एका माणसाशी जमिनीच्या वादावरून त्याचं भांडण झालं. मग त्यात कोर्ट कचेरी सुरू झाली. तो माणूस रमेशचा जुना हेवेदार होता, पण आता उघड शत्रू झालेला आहे. काही महिन्यांनी रमेशच्या घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या. बायको रात्री झोपेतून अचानक उठून ओरडायची. कोणतंही कारण नसताना हे सगळं अचानक होऊ लागलं. यानंतर त्याची मोठी मुलगी अचानक आजारी पडली. तिला ताप येतो जातो, डॉक्टर काहीच सांगू शकत नाहीत. मग रमेशचं एक छोटं किराणा दुकान होतं, ते देखील अगदी तोट्यात जायला लागलं. घरात पैसा थांबतच नव्हता. रमेश सांगतो, मला वाटलं माझं नशीबच फिरलं, पण आतमध्ये एक सल होती. हे असं नेमकं होत तरी का असेल? गावात कुजबूज सुरू झाली. सगळे म्हणू लागले त्या माणसानेच तुझ्यावर काहीतरी केलंय. हे ऐकून रमेश पूर्णपणे हादरला. त्याची झोप उडाली, त्याचं जेवणच बंद झालं. मनात फक्त एकच विचार, आपल्यावर करणी झाली, आता काय? तो घाबरून स्वतःचे हाल हाल करू लागला. मग त्याला त्याच्या आईने सांगितलं, बाळा शेगावला जा, गजानन महाराजांच्या चरणी डोकं ठेवून ये. रमेशने तेच केलं. रमेश गेला. मन जड होतं, पाय उचलत नव्हते, पण तरी तो तिथे गेला. शेगावला त्याचं व्यवस्थित दर्शन झालं. त्या समाधी समोर तो उभा राहिला.
आत्तापर्यंत तो तो फक्त काळजीत होता, पण अचानक त्या गाभाऱ्यात थांबल्यावर त्याला रडायलाच आलं. मोठ्याने नाही, पण आतून, डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं. मग तिथून तो निघाला. मग परत येताना एका वृद्ध काकांशी त्याचं बोलणं झालं. हे काका महाराजांचे जुने भक्त होते. त्यांनी रमेशचा चेहरा बघितला आणि म्हणाले, "बाळा, करणी झाली असेल किंवा नसेल ते महाराज जाणतात. पण मी एक गोष्ट सांगतो ते ऐक. त्या करणीमुळे तुझं नुकसान होणार नाही, पण तुझ्या मनात जी भीती ठेवलायस ना, तीच त्या करणीपेक्षा जास्त घातक आहे, हे लक्षात घे. महाराज तुझ्या पाठीशी आहेत हे विसरलायस का तू?" मग रमेश घरी परतला. त्याने देवाचं नामस्मरण सुरू केलं, रोज न चुकता. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. मग स्वतःला सांगायला लागला, महाराज पाठीशी आहेत, आता माझं काहीच होणार नाही. 3 महिन्यात त्याची मुलगी बरी झाली. कोर्टात निकालही लागला, तोही त्याच्या बाजूने. त्याचं दुकान पुन्हा उभं राहिलं. करणी खरी होती का? रमेशला अजूनही हे माहिती नाही, पण तो एक गोष्ट ठामपणे सांगतो, करणी झाली की नाही हे माहिती नाही, पण महाराजांनी माझी नाव तारली, हे मात्र नक्की. थोडं थांबा, विचार करा. ही गोष्ट ऐकल्यावर मनात एक प्रश्न येतो, करणी खरी होती की रमेशच्याच मनाचा खेळ होता, की हे सगळं योगायोग होतं? हे समजण्यासाठी एक गोष्ट सांगतो, ती लक्षात घ्या. आधुनिक मनोविज्ञानात एक संकल्पना आहे, नोसिबो इफेक्ट. तुम्हाला प्लसिबो इफेक्ट तर माहितीच असेल. एक खोटी गोळी दिली तर माणूस बरा होतो, तो स्वतःच्या श्रद्धेने बरा होत असतो. अगदी तसंच नोसिबो म्हणजे त्याच्या अगदी उलट. म्हणजे कोणी सांगितलं तुझ्यावर शाप आहे आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवलात, तर शरीर खरोखरच आजारी पडायला लागतं. तुमची झोप उडायला लागते, तुमची भूक जागते, तुमची निर्णय क्षमता कमी होते. करणी कुणी केलेलीही नसते, पण करणी झाल्याची फक्त माहिती तीच करणी बनायला लागते. आता याचा अर्थ असा नाही की बाहेरच्या नकारात्मक शक्ती या जगात नसतातच, असं नाही. पण याचा अर्थ हा नक्की आहे की तुमची भीती हे सगळ्यात मोठं दार आहे, ज्यातून ही नकारात्मक शक्ती तुमच्या आत प्रवेश करत असते. आणि आता पुढची गोष्ट मी जे काही सांगणार आहे ती तुम्हाला जास्त जवळची वाटेल, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. दुसरी गोष्ट सुनंदाताईची. पुण्याजवळ राहणाऱ्या सुनंदाताई, शिकलेल्या, नोकरी करणाऱ्या. सुनंदाताई म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांच्या घरात एक ननंद होती, ज्यांचं सुनंदाताईशी कधीच जुळलं नाही. वर्षानुवर्षे तणाव असायचं. ननंदेचा संसार बिघडला आणि त्यांनी या सगळ्यासाठी सुनंदाताईंना जबाबदार धरलं. एके दिवशी सुनंदाताईंना कुठून तरी असं कळालं की ननंदेने एका बाबाकडे जाऊन सुनंदाताईसाठी काहीतरी केलंय. त्या क्षणापासून सुनंदाताईचं आयुष्य पूर्णपणे बदललं. रात्रीची झोप गेली, त्याची डोकेदुखी सुरू झाली. ऑफिसमध्ये त्यांच्याकडून चुका व्हायला लागल्या. घरात छोटे छोटे वाद सुरू झाले, हे खूप वाढले होते. आणि मनात सतत एक विचार येत होता की त्याने माझ्यावर काहीतरी केलंय, आता माझं काय होईल? सुनंदाताई सांगतात, मी शिकलेली आहे, मला माहिती होतं की हे सगळं खरं नसेल, पण तरी माझं मन ऐकत नव्हतं. ही भीती माझ्या आतमध्ये घर करून बसली होती. त्या निस्सीम स्वामी भक्त होत्या, म्हणून शेवटी या समस्येवरचा अखेरचा मार्ग म्हणून त्या अक्कलकोटला गेल्या. स्वामींच्या समाधीसमोर बसल्या. खूप वेळ त्या तिथेच होत्या. त्यांनी डोळे मिटले आणि त्या मनातून बोलल्या, स्वामी, मी घाबरले. मला माहिती नाही की जे ऐकते त्या बाबतीत नेमकं खरं काय आहे ते. पण मला एक गोष्ट माहिती आहे जी खरी आहे. मला हे माहिती आहे
तुम्ही खरे आहात. मला हे माहिती आहे की तुम्ही माझ्या पाठीशी आहात आणि या समस्येतून मला तुम्हीच वाचवणार आहात. मग अचानक हे शेवटचं वाक्य त्यांच्या तोंडातून निघाल्यावरच त्याच क्षणी त्यांच्या मनात एक विचार आला. स्वामींचा प्रसिद्ध आदेश म्हणजेच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नव्हते, त्या क्षणी ते सुनंदाताईंना आतमध्ये जाणवलेली एक जाणीव होती, एक सत्य होतं. सुनंदाताई सांगतात, मला त्या क्षणी कळालं, माझ्यावर करणीचा नाही तर माझ्या स्वतःच्या भीतीचा प्रभाव होतोय. मी स्वामींना विसरले होते. मी भीतीला स्वामीपेक्षा मोठं केलं होतं आणि ही माझी स्वतःचीच चूक होती. त्यांनी नामस्मरण करायला सुरुवात केली. रोज श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि त्यासोबतच आणखी एक गोष्ट त्यांनी केली. त्यांनी नणंदेला मनातून माफ केलं. हे त्यांच्यासाठी सोपं नव्हतं, पण तरी त्यांनी हे केलं. हळूहळू सगळं निवळलं. शरीर बरं झालं, मन शांत झालं, घरातलं वातावरण बदललं. सुनंदाताई आज हसून सांगतात, करणी खरी होती का हे मला माहिती नाही, पण माफ केल्यानंतर माझ्या मनातून जे ओझं गेलंय ना, ते मात्र खरं होतं आणि स्वामींनी ते ओझं हलकं केलं, हे खरं होतं. एक धक्कादायक सत्य. आता मी एक गोष्ट सांगतो जी बहुतेकदा कुणीच सांगत नाही. करणी करणाऱ्या माणसाचं काय होतं याबद्दलची ही गोष्ट आहे. नागपूर जवळच्या एका गावामध्ये दोन शेजारी राहायचे. हे जुने मित्र होते, पण एका मालमत्तेच्या वादातून ते एकमेकांचे शत्रू झाले. एकाने ठरवलं दुसऱ्यावर काळी जादू करायची. तो एका तांत्रिकाकडे गेला. खूप पैसे खर्च केले. मग त्या तांत्रिकाने काही वस्तू याला दिल्या. त्या वस्तू घेऊन तो त्या माणसाच्या घरावर काहीतरी टाकायचा. त्याने टाकलं, ते तसं केलं. मग विहिरीत जाऊन त्याने काहीतरी टाकलं. आता इकडे तो दुसरा माणूस ज्याच्यावर ही करणी केली गेली तो गजानन महाराजांचा भक्त होता. तो रोज नाम घ्यायचा. स्वभावाने अगदी शांत, एक शांत माणूस होता. त्याला त्या करणीमुळे काहीच झालं नाही, काहीही झालं नाही. त्याचं जीवन अगदी सुरळीत चालू राहिलं. पण ज्याने ही करणी केली ना, त्याचं काय झालं ते ऐका. त्याचा मुलगा आजारी पडला. त्याच्याच घरात वाद वाढायला लागले. तो जो तांत्रिक होता ना, तोच या माणसाचे पैसे लुबाडत राहिला. आणखी एक उपाय हवा, आणखी एक विधी करायला हवी असं सांगत त्यालाच मूर्ख बनवत राहिला. मग हळूहळू त्या माणसाची झोप उडाली. त्याच्याच मनावर मानसिक परिणाम होऊन तोच नैराश्यात गेला. गावातले लोक म्हणाले, जे पेरलं तेच उगवलं. यात दैवी शक्ती आली की नाही हे सांगता येत नाही, पण एक साधी गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसते. दुसऱ्याचं वाईट करण्यात जो माणूस आपली ऊर्जा, वेळ आणि पैसे खर्च करतो, तो स्वतःच आयुष्य घडवण्यासाठीची जी शक्ती असते तो गमावून बसतो आणि मग त्याचं आयुष्यच त्याच्यावर उलटतं. याला आपल्या संस्कृतीत एक शब्द दिलेला आहे. त्याला म्हणतात दैवी न्याय. आधुनिक भाषेत त्याला म्हणायला लागलेत कर्मा. या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच. संतांनी काय सांगितलं. आता या सगळ्यात महत्वाचा भाग आपले संत श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज यांनी काळ्या जादूबद्दल, करणीबद्दल काय सांगितलं. गजानन विजय ग्रंथात एक प्रसंग आहे. एक भक्त घाबरत महाराजांकडे आला. महाराज, माझ्यावर कोणीतरी करणी केली हो. महाराजांनी काय केलं माहितीये का? ते हसले आणि म्हणाले, ज्याच्या मनात परमेश्वर आहे त्याला कुठलीच जादू स्पर्श करू शकत नाही. हे वाचताना कदाचित वाटेल की महाराजांनी त्यांचं सांत्वन केलं म्हणून सांगितलं असेल का?
पण नाही, हे त्यांनी सत्य म्हणून सांगितलंय. कारण तुम्हीच बघा, जेव्हा मन श्रद्धेने भरलेलं असतं, जेव्हा नामात रमलेलं असतं, तेव्हा त्या मनात भीतीसाठी जागा उरतच नाही. आणि भीती नाही म्हणजे ते नोसिबो इफेक्ट तो देखील नाही. म्हणजे नकारात्मकतेचं दार नेहमीसाठी बंद. श्री स्वामी समर्थांच्या चरित्रात अनेक प्रसंग आहेत जिथे भक्तांवर वाईट करण्याचा प्रयत्न झालेला दिसून आलेला आहे, पण स्वामींनी त्याचं रूपांतर भक्ताच्या कल्याणातच केलेलं आहे. स्वामींचा आदेश सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्दच नाहीयेत हो, तर ते एक आर्मर आहे ज्याने हे मनात खोलवर उतरवलंय ना, त्याच्यासाठी. तिसरी गोष्ट विकासची. आता ही गोष्ट एका 18 वर्षाच्या मुलाची आहे. सांगली जवळची गोष्ट आहे. विकास अत्यंत हुशार मुलगा आहे आणि विकासला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं होतं. घरची परिस्थिती बेताची होती, पण मेहनतीने तो इथपर्यंत पोहोचला होता. पण आता अचानक त्याला एक विचित्र आजार सुरू झाला. त्याचे हात थरथरायचे, डोळ्यासमोर अचानक काळोख यायचा. त्याला खूप डॉक्टर्सना दाखवून झालं, सगळ्या टेस्ट देखील करून झाल्या, पण काहीच उत्तर सापडत नव्हतं. घरचे म्हणाले, कुणाची तरी नजर लागली असेल, नाहीतर कुणीतरी काहीतरी केलं असेल हो याच्यावर. त्या मुलाच्या मनात आधीच खूप ताण वाढलेला होता. म्हणजे नवीन कॉलेज, आर्थिक दडपण, घरची अपेक्षा त्याच्यावरून की बाबा तुझ्या एवढे एवढे मार्क पडलेच पाहिजेत वगैरे वगैरे. आणि आता वरून ही करणी झाली हे ऐकल्यावर तर तो रात्री झोपायचाच नाही. त्याचं थरथरणं काय थांबतच नव्हतं, त्याचं मन थांबत नव्हतं. मग शेवटी त्याने एक निर्णय घेतला, श्री स्वामी समर्थांच्या भक्तीच्या मार्गाचा निर्णय. त्याने एक छोटी वही घेतली, रोज त्यात लिहायचा, मला काहीही होणार नाही, श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. रोज सकाळी उठल्यावर नाम जप करायचा, रात्री झोपताना नाम जप करायचा. मनात एकच विचार, स्वामी आहेत, ते सांभाळते. मग 3 महिन्यांनी एका न्यूरोलॉजिस्टने त्याच्या आजाराचं निदानही केलं. अँझायटी इंड्युस्ड ट्रेमर्स म्हणजे अतिरिक्त ताण आणि भीतीमुळे शरीर थरथरतं असं त्याला काहीतरी आजार झालं होतं. ही करणी नव्हती, तर ती अँझायटी होती. पण त्या 3 महिन्यांच्या या नामस्मरणाने काय झालं होतं माहितीये का? तर ते ऐका. तर त्यामुळे त्याचा तो जो मनावरचा ताण होता तो आपोआप कमी व्हायला लागला. त्याचा जो मन होतं त्याचं मन आता स्थिर व्हायला लागलं. आणि म्हणूनच डॉक्टरलाही त्यांचं काम करणं अगदी सोपं झालं. विकास आज इंजिनियर आहे आणि तो स्वतः सांगतो, करणी होती की नाही ते मला माहिती नाही, पण स्वामींनीच मला बरं केलं हे मात्र मला नक्की माहिती आहे. ते डॉक्टरच्या रूपाने आले, ते नामस्मरणाच्या रूपाने माझ्या आयुष्यात आले, ते माझ्या श्रद्धेच्या रूपाने माझ्या आयुष्यात आले. चौथी गोष्ट, आणि ही सगळ्यात वेगळी, ही गोष्ट सांगताना मला थोडंसं जड वाटतंय, कारण ही जास्त खरी गोष्ट आहे, जास्त जवळची गोष्ट आहे. ही गोष्ट एका बाईची आहे. तिचं नाव घ्यायला नको, कारण हे बऱ्याच जणींचं नाव आहे. लग्न झालेलं, एक मुलगाही होता, संसार चालू होता, पण अचानक नवऱ्याचा धंदा बुडाला. तिचा मुलगा आजारी पडला, घरात भांडणे वाढली, पैसा टिकत नव्हता. मग तिच्या आईने सांगितलं, सासरच्यांनीच काहीतरी केलंय, त्यांना तुझं सुख बघवत नाहीये. पण ती यावर विश्वास ठेवायला तयारच नव्हती. पण हळूहळू एकामागून एक घटना घडत गेल्या आणि तिला यावर विश्वास ठेवावाच लागला. मग ती एका बाबाकडे गेली. बाबाने सांगितलं, हो, काहीतरी केलंय बर का, ते काढावं लागेल तुम्हाला, पण त्यासाठी खूप खर्च येईल हो. आता सध्या तरी 5,000 रुपये द्या. मग तिने ते 5,000 रुपये त्या बाबाला दिले.
मग काही दिवस गेले आणि त्या बाबांनी परत म्हटलं, आणखी आता यावेळी 7,000 रुपये लागतील, 7,000 रुपये द्या. तेही तिने दिले. मग त्या बाबाच्या मागण्या दिवसेंदिवस वाढायलाच लागल्या. सोन्याचं नाणं आणा, सोन्याचं नाणं द्या, इथे लागेल. कसं बस करून तिने ते सोन्याचं नाणंही आणलं. 6 महिन्यात तिने या बाबाच्या नादी लागून जवळजवळ 40,000 रुपये यामागे घालवले. घर आणखी कर्जात गेलं. मार्केटमध्ये मंदी आल्याने त्यांचा धंदा देखील बुडाला होता. मुलगा आजारी होता, त्याला योग्य ट्रीटमेंट देखील मिळत नव्हती. घरात भांडणे आणखी वाढायला लागली आणि या सगळ्यांचं कारण होतं या परिवारावर असलेलं आर्थिक ताण. आणि एवढं असूनही तिने 40,000 रुपये एका फसव्या बाबावर घालवले. हे सांगताना मन जड होतं मित्रहो. कारण ही फक्त तिचीच गोष्ट नाहीये, तर महाराष्ट्रात, भारतात लाखो भोळी कुटुंब अशाच प्रकारे लुटली जातात. आणि या लुटीला शक्य करणारी एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे त्यांच्या मनातली भीती. मग काय करायचं? खरं उत्तर. आता तुम्हाला वाटेल, ठीक आहे, पण जर खरंच कुणी केलं असेल तर काय करायचं? मी सांगतो. पण आधी हे सांगतो की खऱ्या करणीसाठी खरं उत्तर आहे, आणि ते फुकट आहे. कुठल्या बाबाकडे जायची तुम्हाला काही एक गरज नाही. यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट, भीती सोडा. हे ऐकायला सोपं वाटतं, पण करायला कठीण आहे. पण हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण भीतीच ते दार आहे ज्यातून नकारात्मकता तुमच्या आत शिरते. तुम्ही जर तेच दार बंद केलं तर बाहेरून काहीही फेकलं तरी ते तुमच्या आत येत नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ किंवा गण गण गणात बोते, हे फक्त तोंडानेच नाही तर मनापासून घ्या. नाम म्हणजे एक फ्रिक्वेन्सी आहे, एक व्हायब्रेशन आहे. ते तुमच्या चेतनेला उच्च पातळीवर नेते, जिथे ही अशी क्षुल्लक नकारात्मकता कधीच पोहोचू शकत नाही. हे स्पिरिच्युअल तर आहेच, पण सायन्स देखील याला सपोर्ट करतं. रिपिटेटिव्ह पॉझिटिव्ह अफर्मेशन मनाला कणखर बनवतं. हे सायन्सने देखील मान्य केलंय. आता तिसरी गोष्ट म्हणजे माफ करा. हे सगळ्यात कठीण आहे. ज्याने करणी केली असेल, ज्याने तुमचं वाईट केलं असेल, त्याला मनातून माफ करणं. मित्र हो, एक गोष्ट आहे का, माफी म्हणजे त्याला सोडणं नाही, तर माफी म्हणजे स्वतःला मुक्त करणं. राग मनात धरलेला असतो तेव्हा त्या माणसाचा विचार तुमच्या मनात घर करायला लागतो. माफी म्हणजे त्याला या मनातून काढून टाकणं आणि स्वतःला मुक्त करणं. आता चौथी गोष्ट म्हणजे सेवा. गजानन महाराजांनी नेहमी सांगितलंय, सेवाच ती पूजा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं करता, त्या सकारात्मक ऊर्जेचं कवच तुमच्या भोवती तयार होतं. या सेवेतून तुम्हाला हे थेट अनुभवता देखील येतं. आता पाचवी गोष्ट ही खूप महत्वाची आहे बरं का. फसव्या बाबांपासून दूर राहा. हे सांगणं गरजेचं आहे मित्र. खरा संत कधीच पैसे घेऊन करणी काढत नसतो. खरा संत सांगतो, नाम घे, श्रद्धा ठेव. जो पैसे मागतोय तो तुमच्या मनात भीती वाढवतो. आणखी एक विधी हवा असं सांगत राहतो. तो फसवा आहे, त्याच्यापासून दूर राहा. सगळ्यात खोल सत्य. आता मी तुम्हाला ते सत्य सांगतो जे कुणीच तुम्हाला सांगत नाही. कधी कधी आपण स्वतःच आपल्यावर एक मोठी करणी करतो. हे ऐकून चकित झाला ना? तर थांबा आणि ऐका. स्वतःला रोज सांगणं की माझं काहीच होत नाही, ही एक करणी आहे. मी यशस्वी होणारच नाही, ही एक करणी आहे. दुसऱ्याचा हेवा करणं, ही एक करणी आहे. स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या मनाची काळजी न घेणं, ही एक करणी आहे.
रात्री जागून नकारात्मक विचार करत राहणं ही देखील एक करणी आहे. मित्र हो, खरी करणी बाहेरून येत नाही, ती आतून जन्मते. आणि खरी भक्ती म्हणजे स्वतःला या आतल्या करणीतून बाहेर काढणं. स्वामीचं नाम म्हणजे फक्त तोंडाने जप नाही, स्वामी सारखं निर्भय जगणं. तुम्हाला वाटतं का हो, स्वामींच्या मनात कोणती भीती कधी आली असेल म्हणून? श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज यांनी जे काही सांगितलं ते जाणून घ्या. महाराजांची भक्ती म्हणजे फक्त एखाद्या फोटो समोर उदबत्ती लावणं एवढं नाही, तर महाराजांसारखं निष्काम, शांत, आनंदी राहणं, त्यांचं अनुकरण करणं हीच सर्वश्रेष्ठ भक्ती. तर आता एक थेट उत्तर देतो. एखाद्याने तुमच्या माघारी केलेल्या करणीचा प्रभाव होतो का? तर उत्तर आहे हो. पण फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही भीतीचं दार उघडं ठेवता. आणि उत्तर आहे नाही, जेव्हा तुमच्या मनात एक देवघर बनवून त्यात स्वामींना, त्यात श्री गजानन महाराजांना ठेवता. आणि जर तिथे श्रद्धा असेल तरच. कुणी करणी केली तर करू दे, त्याचं पाप त्याच्यापाशी, पण तुमचं कवच हे तुमच्यापाशी. ते कवच आहे श्री स्वामी समर्थ. ते कवच आहे गण गण गणात बोते. हे नाम तुमच्या तोंडावर असेल, तुमच्या मनात असेल, तर बाहेरून कुठलीही काळी शक्ती तुम्हाला कशी स्पर्श करेल हो, ती स्पर्श करणार नाही. हा माझा एकट्याचा विश्वास नाहीये, तर हा त्या रमेशचा अनुभव आहे, हा त्या सुनंदाताईंचा अनुभव आहे, हा त्या विकासचा अनुभव आहे. आणि यांच्या सोबतच त्या हजारो भक्तांचाही अनुभव आहे. मित्र हो, एक शेवटची विनंती. तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल ज्यातून स्वामींनी किंवा महाराजांनी तुम्हाला तारलंय, तर कमेंटमध्ये ते नक्की लिहा. तुमची एक ओळ दुसऱ्या कुणाला तरी उभं करेल, दुसऱ्या कुणाची तरी भीती घालवेल. हा व्हिडिओ शेअर करा त्या प्रत्येकाला जो आज कुठल्या ना कुठल्या करणीच्या भीतीत आहे, कुठल्या ना कुठल्या संकटात आहे, कुठल्या तरी अंधारात अडकलेला आहे. त्यांना सांगा, भिवू नकोस, स्वामी पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. गण गण गणात बोते. धन्यवाद मित्र.